हाय हॅलो, मी प्रियांका. तुमचं स्वागत आहे कोकणी व्लॉगर या यूट्यूब चॅनलवर. तुम्हाला आजचा दिवस आनंदात जावो हीच बाप्पाचरणी प्रार्थना. चला तर मग आजच्या व्लॉगला सुरुवात करूया. तर आज मी त्यांच्या डब्याला आलू मटारचा पराठा बनवत आहे, कारण माझ्याकडे मटार खूपच शिल्लक होते. मी तुमच्यासोबत रेसिपीसुद्धा शेअर केली आहे त्याची. तर आधी मटारची भाजी बनवली होती आणि थोडेफार शिल्लक आहेत अजून. त्यातले म्हटलं थोडं पराठा बनवूया, कारण मी आधी कधीच बनवला नाही. म्हटलं आज बनवूया आणि त्याची टेस्ट करूया. तर खूपच छान झाला होता पराठा. त्यातले थोडीशी भाजी मी शिल्लक ठेवली होती, कारण मला सँडविचसुद्धा बनवायचे होते. कारण मी डीमार्टमधून तुम्हाला सांगितलंच होतं की डीमार्टमधून भरपूर सारी खरेदी करून आले. तर मी डीमार्टमधून चीज घेऊन आले होते, कारण मला त्याच्या पिझ्झा बनवायचा होता, ब्रेड पिझ्झा. त्यासाठी आणलं होतं चीज. म्हटलं आज ब्रेड पिझ्झा काय बनवायला भेटला नाही, पण म्हटलं आज आपण सँडविच बनवूया. तर इथे मी 2 ब्रेडना हे लावून घेतलं आहे, केचप लावून घेतलं आहे आणि त्यानंतर त्यावर ब्रेड किसून घेतला. हा श्रेयांसाठी मी तयार करून ठेवला आणि त्यानंतर मग हे आमच्या दोघांसाठी तयार करते मी इथं सँडविच. तर मी आज दोघांना पण 2 ब्रेडना टोमॅटो केचप आणि 2 ब्रेडना मेयोनीज लावून ठेवलं. आणि त्यानंतर ही शिल्लक बटाटा आणि आलू मटारची भाजी होती, ती त्याच्यावर स्प्रेड केली. आणि त्यानंतर मग चीज आणलं होतं, ते सुद्धा व्यवस्थित किसून घेतलं. आणि त्यानंतर मग एका ब्रेडने व्यवस्थित झाकून घेतलं आणि माझ्या इथे सँडविच तयार झालेत. तर मी तर ते सँडविच फ्राय करून घेते. आणि तुम्हाला जसे पाहिजे असेल तुम्ही असेसुद्धा खाऊ शकता, कारण ते खूपच छान लागतात असेसुद्धा. आणि ती भाजी खूपच छान झाली होती, त्याच्यामुळे हे सँडविच पण एकदम युनिक पद्धतीने अचानकच ठरलेलं माझं, काय म्हणतात ना, जुगाडू सँडविच त्या टाईपमध्ये अशी माझी ही सँडविचची रेसिपी आहे. आधी माझं ठरलं होतं की आपण सुद्धा श्रेयांसारखंच ब्रेड आणि चीज ब्रेड खाऊया, पण त्यानंतर म्हटलं भाजी शिल्लक ठेवून आपण अशीच सँडविच बनवूया. तर मग आता इथे माझं सँडविच तयार झालं आहे. आमच्या तिघांसाठी पण एक असं सँडविच बनवलं आहे नाश्त्याला, कारण बाकी सगळं जेवण वगैरे झालं होतं, त्यांचा डबा तयार करून झाला होता. मग ते ऑफिसला निघून गेले आणि आम्ही मग श्रेयांला घेऊन शाळेत निघालो. तर शाळेतनं आल्या त्याला सोडून आले आणि त्यानंतर मग संध्याकाळच्या जेवणाची तयारी. तर मटार खूप सारे शिल्लक होते, म्हटलं आज काय बनावं. आणि तर श्रेयांसुद्धा खूपच दिवस मागे लागला होता पनीरच्या भाजीला. तर मग पनीरची भाजी बनवली होती, त्यातच थोडीशी उरली होती. आता पनीरची भाजी म्हणजे सगळ्यांनाच आवडते घरी, मग आता ती थोडीशीच होती, त्यामुळे म्हटलं खाणारी तर सगळीच आहेत. तर मग म्हटलं जरा जुगाड करूया आपण भाजीचा. तर मी इथे मटार आणि बटाटा आधी चांगला व्यवस्थित शिजवून घेतला, त्याची भाजी तयार केली. आणि त्यानंतर मग थोडीशी जी पनीरची भाजी होती ती त्यात मिक्स करून घेतली, म्हणजे सगळ्यांनाच पनीर थोडं थोडं खायला मिळेल म्हणून. तर अशी माझी जुगाडू भाजीसुद्धा तयार झाली होती. आणि दुसऱ्या दिवशी होळी असल्यामुळे माझी आदल्या दिवशीची ही प्रिपेरिंग चालू होती गुलाबजामची. मी डीमार्टमधूनच गुलाबजामचं पॅकेट घेऊन आले होते. तेच व्यवस्थित इथे पीठ मळून घेतलं आणि अर्धा पाऊण तास किंवा जास्तीत जास्त 10 मिनटं, तुम्हाला किती वेळ ठेवायचं आहे तसं. त्याने तर 5 मिनटं सांगितलं होतं, पण मी 10-15 मिनटं ठेवलं होतं ते व्यवस्थित रेस्ट व्हायला. आणि त्यानंतर मग गुलाबजाम बनवून घेतले आम्ही दोघांनी, कारण खूप बाकीचंसुद्धा खूप सारं काम होतं. आमचं जेवण वगैरे झालं होतं, फक्त भांडीच घासायची होती. म्हटलं आधी हे काम उरकून घेऊया. मग गुलाबजाम मी तयार करून दिले आणि मी इथे तळायला घेतले पटापट, कारण ते वाऱ्याने खूपच मग कडक होऊन जातात आणि तेलामध्ये तळताना फुटतात, त्याच्यामुळे मग ते करत होते आणि मी तळून घेत होते. तर किती भारी झालेत गुलाबजाम. आणि हे कंपनीचे गुलाबजाम मी पहिल्यांदाच वापरते आणि टेस्टीला तर एवढे भारी झाले होते की हे सगळे गुलाबजाम आम्ही 2 दिवसातच संपवून मोकळे झालो. आणि आम्हाला सगळ्यांनाच खूप गुलाबजाम आवडतात. श्रेयान आणि छकुली तर खूपच खातात. त्यामुळे मग म्हटलं बनवूया आपण होळीच्या निमित्ताने गुलाबजाम. तर इथे माझे गुलाबजाम चांगले तळून झालेत आणि शेजारी माझा पाकसुद्धा तयार होतो आहे. तर मी आता पटकन ते गरमागरम पाकात टाकून देते. आधी हे टाकत होते आणि मी व्हिडिओ शूट करत होते. त्यानंतर मग त्यांचं काम झालं, तर मग त्यांना म्हटलं तुम्ही बाकीचं तोपर्यंत आवरून घ्या. आणि मग मी ते गुलाबजाम व्यवस्थित सगळे पाकामध्ये टाकून घेतले आणि इथे माझे गुलाबजाम एकदम छानसे रेडी तयार झालेत. आता मी तुम्हाला कालच्या व्लॉगमध्ये शेअर केलं होतं की किती भारी व्यवस्थित एकदम
साखरेचं पाक व्यवस्थित मुरलं होतं. तुम्ही पाहिलंच असेल व्हिडिओमध्ये, आणि नसेल पाहिलं तर तुम्ही तो व्हिडिओसुद्धा नक्की पहा. आणि तुम्हीसुद्धा एकदा नक्की करून बघा असे गुलाबजाम. खवा आणून मी अजून कधीच गुलाबजाम असे बनवले नाही. मी आयता पीठ आणूनच गुलाबजाम बनवते, ते पण कधीतरी वर्षातून किंवा 6 महिन्यातून एकदाच बनवले जातात माझ्याकडून. तर आता मला वाटते मी 6-7 महिन्यानेच गुलाबजाम बनवले होते. तर आमचे गुलाबजाम तयार झाले होते आणि मग मला मसाला तयार करून घ्यायचा होता. हा मसाला मी कडधान्याची भाजी किंवा रस्साभाजी वगैरे करायची असेल तर आम्ही यूज करतो. आमच्याकडे गावाकडे हाच मसाला वापरला जातो. याला आम्ही गोडा मसाला किंवा काळं वाटण वगैरे असं म्हणतो. तर इथे माझा मसालासुद्धा तयार झाला होता आणि मी थोडीफार भाजी घेऊन आले होते, कारण ज्या गावाला जायचं होतं त्यामुळे जास्त काही घेऊन आले नव्हते. ते सुद्धा व्यवस्थित धुवून वगैरे साफ करून व्यवस्थित फ्रीजमध्ये ठेवून दिले. तर तुम्हाला माझा आजचा व्लॉग कसा वाटला मला नक्की कळवा. भेटू उद्या, तोपर्यंत काळजी घ्या. बाय.